वेलकम स्टुडंट्स. कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक ज्युनियर विंग फिजिक्स डिपार्टमेंट. मी प्राध्यापिका सौ सुपुगडे SV आपल्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे. इयत्ता 11वी शास्त्र या वर्गासाठी फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र किंवा पदार्थ विज्ञान हा विषय सर्वांना कंपल्सरी आहे. म्हणजे A ग्रुप असेल, B ग्रुप असेल आणि जनरल ग्रुप, सर्व विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स हा विषय असणार आहे आणि तो 100 मार्कसाठी आहे. म्हणजे इयत्ता 11वीची ॲन्युअल एक्झाम जी होईल ती आणि 12वीची सुद्धा बोर्ड एक्झामसाठी फिजिक्स विषयासाठी 100 मार्काची परीक्षा असते. आणि फिजिक्स हा विषय इंग्रजीमधून तुम्हाला शिकवला जाणार आहे किंवा त्याची परीक्षा तुम्हाला इंग्रजी माध्यमातून द्यायची आहे. तर जरी तुम्ही इंग्लिश मीडियमचे असाल किंवा सेमी इंग्लिश मीडियमचे असाल किंवा मराठी मीडियमचे जरी असाल तरीही तुम्हाला फक्त जे सायंटिफिक शब्द आहेत, वैज्ञानिक शब्द जे आहेत, आत्तापर्यंत जरी तुम्ही मराठीमधून शिकला असाल एखाद्या शब्द, उदाहरणार्थ व्हेलॉसिटी किंवा वेग, आत्तापर्यंत तुम्ही वेग असा शब्द वापरत असाल तर इंग्रजीमध्ये तुम्ही त्यासाठी काय म्हणणार आहात? व्हेलॉसिटी. किंवा गतीसाठी इंग्रजीमध्ये शब्द असणार आहे स्पीड. असे फक्त वैज्ञानिक सायंटिफिक शब्दांचे इंग्रजीतले शब्द कोणते आहेत ते फक्त तुम्हाला सुरुवातीला लक्षात ठेवावे लागतील. आणि बाकी अगदी सोपी इंग्रजीची वाक्यरचना आणि अगदी सोपे साधे इंग्रजीतले शब्द वापरूनच आपण इंग्रजीमधून त्याचा फिजिक्सचा अभ्यास करणार आहोत किंवा शिकणार आहोत. आता यासाठी तुम्हाला अभ्यास करत असताना किंवा फिजिक्स शिकत असताना महत्त्वाचं म्हणजे जे काही शिकवलं जातं ते काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकून समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जरी तुम्ही इंग्रजीमधली एखादी व्याख्या किंवा इंग्रजीमधील असणारं तुमचं टेक्स्टबुक वाचलं तरी त्याचा मराठीमध्ये अर्थ तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि मराठीतून त्याचा नुसता अर्थ समजून उपयोग नाही, जे समजलं त्याचा परत अर्थ व्यवस्थित समजणं महत्त्वाचं आहे. कारण समजलं असेल तरच तुमच्या ते व्यवस्थित लक्षात राहतं, त्याचा तुम्हाला वापर करता येतो, त्याच्यावरचे एक्झाम्पल्स सोडवता येतात. न समजता जर पाठ केलेलं असेल तर ते लवकर विसरतं. आता इयत्ता 11वी शास्त्रामध्ये फिजिक्समध्ये एकूण 14 टॉपिक आहेत आणि फिजिक्सचं टेक्स्टबुक हे प्रत्येकाकडे असणं आवश्यक आहे. टेक्स्टबुकचा व्यवस्थित वाचन करून त्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. नोट्स तुम्हाला लिहून दिल्या जातीलच, वर्गामध्ये असाल तर लिहून दिल्या जातात. आता व्हिडिओमधल्या सुद्धा तुम्ही नोट्स वहीमध्ये लिहून काढा आणि त्याचं रिव्हिजन, नोट्स लिहिणं, रिव्हिजन आणि त्याच्यावरची एक्झाम्पल्स सोडवणं हा फिजिक्सच्या अभ्यासामध्ये महत्त्वाचा भाग आहे. वर्षभरामध्ये जे काही तुम्हाला शिकवलं जाईल तो संपूर्ण सिलेबस ॲन्युअल एक्झामसाठी असणार आहे. म्हणजे सेमिस्टर पद्धत नाही, सुरुवातीपासूनचे सगळे चॅप्टर ॲन्युअल एक्झामला असणार आहे. ॲन्युअल एक्झाम किंवा वार्षिक परीक्षा ही 100 मार्काची असते किंवा बोर्ड एक्झामसुद्धा 100 मार्कची असते. फिजिक्सचा 100 मार्क्सची परीक्षा असते. त्यापैकी 70 मार्कचा थेअरी पेपर असतो आणि 30 मार्क्स प्रॅक्टिकल परीक्षेसाठी असतात. तर इयत्ता 11वीमध्ये फिजिक्समध्ये कोणकोणते चॅप्टर आहेत पहा. पहिला महत्त्वाचा आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स. नंतर
युनिट्स म्हणजे एकक आणि मेजरमेंट मापन. नंतर मॅथमॅटिकल मेथड्स, गणितामधील काही महत्त्वाची सूत्र की जी फिजिक्समध्ये तुम्हाला उपयोगी आहेत ती या चॅप्टरमध्ये दिलेली आहे. नंतर मोशनबद्दलची 2 टॉपिक आहेत, मोशन इन ए प्लेन आणि लॉज ऑफ मोशन. त्याच्यानंतर याच्याशीच रिलेटेड असणारा ग्रॅव्हिटेशन. तर 11वीमध्ये जो सिलेबस आहे त्यातला बेसिक हे तुम्हाला 9वी 10वीमध्ये झालेलंच आहे. तो भाग थोडा आहे आणि थोडेसे जादा पॉईंट आहे. नंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. त्याच्यानंतर 7वा चॅप्टर आहे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. नंतर साऊंड ध्वनी, ऑप्टिक्स म्हणजे लाईट, इलेक्ट्रोस्टॅटिक्स स्थिर विद्युत, इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर विद्युतधारा, मॅग्नेटिझम चुंबकत्व, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज अँड कम्युनिकेशन सिस्टीम विद्युत चुंबकीय लहरी आणि सेमी कंडक्टर्स. असे 14 चॅप्टर 11वीसाठी सिलेबसमध्ये आहे. आता आपल्या कोविडच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक चॅप्टरमधला काही सिलेबस काही पॉईंट्स कमी केलेले आहेत. जे थोडेसे कमी महत्त्वाचे आहेत ते सिलेबसमधून कमी केलेले आहेत, म्हणजे ते तुमच्या अभ्यासक्रमात यंदाच्या वर्ष असणार नाही. मी तुम्हाला सुरुवातीला थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा चॅप्टर सुरू करणार आहे. चॅप्टर नंबर 7. चॅप्टर म्हणजे प्रकरण किंवा धडा. टॉपिक 7th टॉपिक थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे प्रत्येकाकडे पुस्तक असणं गरजेचं आहे, नसेल तर विकत घ्या. 7व्या चॅप्टरमधील दुसरा पॉईंट 7.2. 7.2 मधील टेम्परेचर अँड हीट हा पॉईंट कमी केलेला आहे. तरी आपण थोडक्यात हीट आणि टेम्परेचरबद्दल माहिती पाहणार आहोत, कारण त्याचा वापर पुढच्या पॉईंटमध्ये होणार आहे. नंतर 7.3 मेजरमेंट ऑफ टेम्परेचर म्हणजे थर्मोमीटरचे प्रकार आहेत. सेल्सिअस स्केल, फॅरेनहाइट स्केल, केल्विन स्केल हे सिलेबसमधून कमी केलेले आहेत आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल सूत्र काय असेल तो 7.3 हा पॉईंट सिलेबसमध्ये नाही. त्याच्यानंतर 7.4. 7.4 मध्ये ॲब्सोल्यूट टेम्परेचर अँड आयडियल गॅस इक्वेशन आणि 7.8 चेंज ऑफ स्टेट. 7.8 हा कंप्लीट पॉईंट सिलेबसमधून कमी केलेला आहे. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये जो 7th टॉपिक आहे तो सुरू करणार आहोत, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. प्रत्येक शब्दाचा अर्थ अगोदर आपण पाहूया. थर्मल म्हणजे औष्णिक, उष्णतेशी संबंधित. थर्मल उष्णतेशी संबंधित. प्रॉपर्टीज गुणधर्म ऑफ मॅटर. मॅटर म्हणजे पदार्थ किंवा सबस्टन्स. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर पदार्थाचे उष्णतेशी संबंधित असणारे गुणधर्म. आता उष्णता हा सुद्धा एक प्रॉपर्टी आहे किंवा गुणधर्म आहे किंवा फिजिकल क्वांटिटी आहे. इन दिस चॅप्टर वी स्टडी द फिजिकल क्वांटिटी भौतिक राशी रिलेटेड टू हीट or temperature, that is thermal properties of matter or substance. We know what is matter. Matter is anything in the universe which has mass and energy is called as matter or substance. And any matter or any substance in the universe is made up of atoms or molecules. आणि विश्वामध्ये असणारा प्रत्येक पदार्थ हा लहानात लहान कणांनी बनलेला असतो.
आणि तो लहानात लहान कण म्हणजेच अणू किंवा रेणूंनी बनलेला असतो. आणि त्या अणू किंवा रेणूंच्या रचनेवरती किंवा त्यांच्यामधील अंतरावरती वेगवेगळे पदार्थांचे प्रकार आहेत. तर फर्स्ट वी स्टडी स्टेट्स ऑफ ए मॅटर किंवा स्टेट्स ऑफ ए सबस्टन्स. You know there are 3 states of a matter called as solid, liquid and gas. पदार्थाचे 3 अवस्था, सॉलिड घनरूप अवस्था, लिक्विड द्रवरूप अवस्था आणि गॅस वायुरूप अवस्था. आता एकच पदार्थ 3 अवस्थेमध्ये अस्तित्वात असू शकतो. उदाहरणार्थ आपण वॉटर घेतलं, पाणी हे लिक्विड स्टेटमध्ये आहे, परंतु तेच जर सॉलिड स्टेटमध्ये असेल तर त्याला आपण आईस म्हणतो आणि तेच गॅसियस स्टेटमध्ये गेलं तर वॉटर व्हेपर्स किंवा बाष्प असं म्हणतो. आता तिन्ही स्टेटमध्ये त्याचं अणुरचना जे मोलेक्युलर फॉर्म्युला आहे तो सेमच असतो. H2O वॉटर, आईस जरी असेल तरी H2O म्हणजे रासायनिक गुणधर्म सेमच असतात. फक्त भौतिक म्हणजे फिजिकल आईस, वॉटर अँड वॉटर व्हेपर्स ह्या 3 अवस्था आहेत पाण्याच्या, स्थायू, द्रव आणि वायू अवस्था. तिन्ही अवस्थेमध्ये रासायनिक गुणधर्म म्हणजे केमिकल फॉर्म्युला जो आहे H2O तो सेमच असतो. मग फक्त भौतिक गुणधर्म वेगळे असतात. तर त्या तिन्हीमध्ये काय फरक आहे, कोणते गुणधर्म वेगळे असतात ते आपण सुरुवातीला पाहूया. फर्स्ट सॉलिड. ॲज शोन इन दिस फिगर, इन केस ऑफ ए सॉलिड द ॲटम्स ऑर मोलेक्युल्स आर रेग्युलरली अरेंज्ड. ॲज शोन इन दिस फिगर, सपोज दिस इज 1 ॲटम, 2nd ॲटम, 3rd ॲटम. याप्रमाणे हे ॲटम्स एका नियमित पद्धतीने मांडलेले असतात, रेग्युलरली अरेंज्ड. अँड द डिस्टन्स बिटवीन एनी 2 मोलेक्युल्स or atoms of a solid is very less. Distance is of the order of 10⁻⁻10 मीटर, 10⁻10 मीटर एवढं कमी अंतर 2 ॲटम किंवा मोलेक्युलमध्ये असतं. सॉलिडच्या बाबतीत कोणत्याही 2 अणू किंवा रेणूमधील अंतर हे अतिशय कमी असते. आता अंतरावरून दुसरा गुणधर्म आहे आणि तो म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचे बल. युनिव्हर्समध्ये, विश्वामध्ये असणारे कोणतेही 2 पदार्थ एकमेकांवरती आकर्षणाचे बल निर्माण करत असतात. अगदी त्या पद्धतीने अगदी लहानात लहान कण, अणू किंवा रेणूंमध्ये सुद्धा आकर्षणाचे बल असते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतो. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असणार आहे, अंतर जास्त असेल तर आकर्षणाचे बल कमी. मॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा सुद्धा याच प्रमाणे असतो, किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन सन अँड अर्थ हा अंतरावरती अवलंबून असतो, अंतराचे व्यस्त प्रमाणात असतो. आकर्षणाचा बल हा अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतो. म्हणजेच आता सॉलिडच्या बाबतीत 2 अणू किंवा रेणूमधील अंतर अगदी कमी असते, म्हणजे आकर्षणाचा बल कसा असणार आहे, अतिशय जास्त असणार आहे. आकर्षणाचा बल अतिशय जास्त असतो. फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी लार्ज, त्यालाच आपण स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी 2 मोलेक्युल्स ऑर ॲटम्स ऑफ ए सॉलिड, दॅट इज इंटरमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी लार्ज. आता हे आकर्षणाचे बल
असते. प्रत्येक 2 अणू किंवा रेणूमध्ये आकर्षणाचे बल असते. म्हणजेच ते अणू किंवा रेणू आकर्षणाच्या बलाने एकमेकांशी बांधलेले असतात आणि त्यामुळे ते मोलेक्यूल त्याची मूळची जागा सोडून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. म्हणजेच द मोलेक्युल्स or atoms of a solid do not have translational motion. They cannot translate from one point to another point. But the atoms or molecules has some energy due to temperature and heat. They have some energy. And due to energy or temperature, there is a motion. Molecule or atom has मोशन. आता हे मोशन कोणत्या प्रकारचे असणार आहे सॉलिडमध्ये? हे सगळे ॲटम मोलेक्यूल तर एकमेकांशी बांधलेले आहेत, स्प्रिंगनी बांधल्यासारखे असतात. प्रत्येक 2 ॲटम स्प्रिंगच्या 2 टोकाशी जोडल्यासारखे असतात, एकमेकांना स्प्रिंगशी बांधल्यासारखे असतात. त्यामुळे ते फक्त त्या एनर्जीमुळे कंपन पाहू शकतात. तिथल्या तिथे त्याच्या मूळच्या जागी अप अँड डाऊन किंवा टू अँड फ्रो, इकडून तिकडे किंवा वरती खाली अशा प्रकारे व्हायब्रेट होऊ शकतात. म्हणजे कंपन गती असते. आणि ते सॉलिडचे मोलेक्यूल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नसल्यामुळे सॉलिड्स हॅव डेफिनाईट शेप अँड साईज. सॉलिड्सना ठराविक आकार असतो, ठराविक आकारमान असते. आकारमान म्हणजे व्हॉल्यूम आणि ठराविक आकार असतो म्हणजे लांबी, लेंथ ठराविक असते, ब्रेडथ ठराविक असते, सरफेस एरिया ठराविक असतो आणि व्हॉल्यूम. डेफिनाईट शेप अँड साईज. सॉलिडची आपण लांबी मोजू शकतो, रुंदी मोजू शकतो, सरफेस एरिया मोजू शकतो आणि तो बदलत नाही, आकार बदलत नाही. तर अशा प्रकारे आपण सॉलिडच्या बाबतीतले ह्या 4 प्रॉपर्टी पाहिल्या. पहिलं म्हणजे डिस्टन्स, इंटरमोलेक्युलर डिस्टन्स, that is distance between any two molecule in case of a solid is very large. दुसरी प्रॉपर्टी पाहिली आपण इंटरमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे 2 मोलेक्यूलमधील आकर्षणाचे बल हे सुद्धा कसे असते, व्हेरी स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता ह्या सगळ्या प्रॉपर्टी एकमेकांवरती अवलंबून आहेत. डिस्टन्स कमी आहे म्हणून फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. तिसरी प्रॉपर्टी मोशनबद्दलची. फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे मोलेक्यूल कॅनॉट हॅव ट्रान्सलेशनल मोशन. मोलेक्यूल ओनली हॅव व्हायब्रेशनल मोशन. आणि या सगळ्यामुळे चौथी प्रॉपर्टी आहे सॉलिड्स हॅव डेफिनाईट शेप अँड साईज. सिमिलर प्रॉपर्टी we can study in case of liquids and gases. You know, when solid is heated up to its melting point, वितलन बिंदूपर्यंत जर आपण सॉलिड पदार्थ तापवला तर त्याचे रूपांतर लिक्विडमध्ये होते. आता रूपांतर लिक्विडमध्ये होते म्हणजे नक्की काय होतं, तर आपण पदार्थ तापवल्यामुळे त्या मोलेक्युल्सना एनर्जी मिळते आणि एनर्जी मिळाल्यामुळे ते एकमेकांपासून लांब जाण्याचा प्रयत्न करतात किंवा एकमेकांपासून लांब जातात आणि अशा प्रकारे अंतर वाढते. आणि ठराविक अंतर वाढलं की ते मोलेक्यूल एकमेकांपासून थोडे लूजली बाउंड होतात, लूज होतात आणि ते मोलेक्यूल फ्लो होऊ शकतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो, लिक्विडमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. अँड देअरफोर इन केस ऑफ ए लिक्विड द डिस्टन्स बिटवीन एनी 2 molecules or atoms is larger than the solid. सॉलिडपेक्षा लिक्विडमध्ये 2 मोलेक्यूलमधील अंतर थोडे जास्त असते. आता अंतर जास्त असल्यामुळे आकर्षणाचे बल काय होणार आहे, कमी. इंटरमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज लेस in case of a liquid than the solid.
आता आकर्षणाचे बल कमी आहे, म्हणजेच द मोलेक्युल्स ऑफ लिक्विड आर लूजली बाउंड टू each other and therefore the liquid molecules can move from one place to another place inside the liquid. लिक्विडमध्ये फक्त ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होऊ शकतात. ट्रान्सलेशनल मोशन असते आणि त्यामुळे या ट्रान्सलेशनल मोशनमुळे लिक्विड्स डू नॉट हॅव फिक्स्ड शेप. लिक्विड्स cannot have definite shape and size. Fixed, that is definite shape and size. लिक्विड्सना ठराविक आकार नसतो, कारण लिक्विड आपण नेहमी कोणत्या तरी कंटेनरमध्ये घेतो, भांड्यामध्ये घेतो, आणि भांडं ज्या आकाराचं असेल तो आकार त्या लिक्विडला मिळतो. म्हणजेच लिक्विड्स डू नॉट हॅव फिक्स्ड ऑर डेफिनाइट शेप अँड साईज, बट the liquids have definite volume. लिक्विड्सना ठराविक आकारमान असते. आपण लिक्विडचे आकारमान मोजतो लिटरमध्ये किंवा सेंटीमीटर क्यूबमध्ये. 1 लिटर लिक्विड द्रवरूप, 2 लिटर, याप्रमाणे लिक्विड्स हॅव ओनली डेफिनाइट व्हॉल्यूम. देन when this liquid is heated continuously up to its boiling point, then the liquid is converted into its gaseous state, into gas. What happens when liquid is converted into gas? You know, when liquid is converted into gas, the distance between any two molecules of a gas increases, and thus in case of a gas the intermolecular distance is very very large. The intermolecular distance अतिशय जास्त असल्यामुळे आकर्षणाचा बल उलट कसा असणार आहे? कमी. व्हेरी व्हेरी लेस फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मोलेक्युल्स ऑफ ए गॅस. आता हा आकर्षणाचा बल इतका कमी असतो की नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशरला तो जवळजवळ 0 असतो. निग्लिजिबल किंवा 0 म्हणजे आकर्षणाचा बलच असत नाही. गॅसेसच्या बाबतीत कोणत्याही 2 मोलेक्युलमध्ये आकर्षणाचा बल नाही, किंवा ते ॲटम आणि मोलेक्युल एकमेकांशी आकर्षणाच्या बलाने बांधलेले नाहीत. म्हणजेच ते कसे आहेत? फ्री आहेत. द गॅस मोलेक्युल्स आर free to move anywhere. That is, the gas can occupy all the available space. जी काही उपलब्ध जागा असेल त्या सर्व जागेमध्ये ते गॅसचे मोलेक्यूल भरून राहतात किंवा ते जाऊ शकतात. आता गॅसेसच्या बाबतीत आता आपण जशा सॉलिडच्या प्रॉपर्टी पाहिल्या, लिक्विडच्या पाहिल्या, तशा गॅसेसच्या काय सांगता येतील? पहिली मी आत्ता सांगितली, डिस्टन्स बिटवीन एनी टू मोलेक्युल्स इज व्हेरी लार्ज. दुसरी, इंटरमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज 0 किंवा व्हेरी व्हेरी लेस. अँड देअरफॉर गॅस ऑल्सो हॅव नो डेफिनाइट शेप अँड साईज. ज्या लिक्विडप्रमाणेच गॅसला सुद्धा ठराविक आकार नसतो. आपण लिक्विडची लांबी मोजू शकत नाही, लिक्विडचा रुंदी मोजू शकत नाही, उंची. याप्रमाणे गॅसचे सुद्धा लांबी, रुंदी, उंची वगैरे मोजू शकत नाही. ऑल्सो गॅसेस कॅनॉट हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम. गॅसला ठराविक आकारमान सुद्धा असत नाही, कारण व्हॉल्यूम ऑफ ए गॅस इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. म्हणजे हा एवढा गॅस आपण जर एवढ्या आकारमानाच्या कंटेनरमध्ये भरला असेल तर त्या कंटेनरचं जे आकारमान असेल व्ही, तेच म्हणजे काय असणार आहे? व्हॉल्यूम ऑफ ए गॅस. आता सेम गॅस मोलेक्यूल इफ वी फिल इन ए लार्ज कंटेनर, एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये आपण तेवढाच गॅस भरला तर तो गॅस त्या मोठ्या आकाराच्या भांड्यामध्ये पण तो मावू शकतो.
आणि त्याचं आकारमान जास्त होईल, मोठ्या आकारमानाच्या भांड्या एवढंच. म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ ए गॅस इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. आता मोशन, गॅस मोलेक्युल्सना कोणकोणत्या मोशन्स असतील? आता आकर्षणाचा बल नाही, म्हणजे ते इकडून तिकडे कुठेही फिरू शकतात, म्हणजेच ट्रान्सलेशनल मोशन. गॅस मोलेक्युल्स हॅव ट्रान्सलेशनल मोशन एनिवेअर इन ऑल अवेलेबल स्पेस. Some heavy gas molecules can have vibrational motion or rotational motion also. तर in case of a gas, volume of a gas is equal to volume of a container. हे महत्त्वाचं वाक्य आहे. तर ह्या सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसच्या आपण फिजिकल प्रॉपर्टीज पाहिल्या. थँक्यू.